शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे 20 आमदार निवडून आले। ठाकरेंसोबत कायम राहिलेल्या निष्ठावंत 15 आमदारांपैकी 9 जण पुन्हा विजयी झाले, तर अधिकचे 11 आमदार निवडून आले आहेत। एकीकडे शिवसेनेचे म्हणजे शिंदेचे 57 तर दुसरीकडे ठाकरेंचे केवळ 20 आमदार निवडून आल्याने ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। ठाकरेंच्या निवडून आलेल्या 20 आमदारांपैकी काही भविष्यात शिंदेंकडे पुन्हा जाऊ शकतात अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत। त्यात ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीत ठाकरे गटात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। त्यापैकी सर्वात मोठा निर्णय म्हणजे विधिमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे। आमदारांच्या बैठकीत सर्वानुमते आदित्य ठाकरे यांना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवडण्यात आलेले आहे। याआधी एकनाथ शिंदे नंतर अजय चौधरी हे विधिमंडळ पक्षाचे नेते होते। आता हे पद स्वतः ठाकरे घरातील व्यक्तीने घेतल्याने विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व हे आदित्य ठाकरेंकडे आलं आहे। त्यामुळे यापुढे शिवसेना ठाकरे गटात उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे हे नंबर 2चे नेते झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। आमदारांवर आता थेट आदित्य ठाकरेंचा वॉच सभागृहात देखील असणार आहे। बाळासाहेब ठाकरे या पक्षाची बैठक आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। ही विधिमंडळ पक्षाची बैठक होती, ज्याच्यामध्ये नवनिर्वाचित विधानसभेचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे विधान परिषदेचे सदस्य होते। या बैठकीमध्ये विधानसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे 7व्यांदा निवडून आलेत माननीय भास्कररावजी जाधव यांची निवड सर्व आमदारांनी सर्वानुमते एकमताने केलेली आहे। प्रतोद म्हणून माननीय सुनीलजी प्रभू यांची निवड सर्व आमदारांनी एकमताने केली आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेनं दोन्ही विधिमंडळ जे आहे विधान परिषद आणि विधानसभा याचा संयुक्त गटनेतासुद्धा जाहीर केला आहे। या गटनेतेपदी शिवसेना नेते माननीय आदित्यजी उद्धवजी ठाकरे यांची सुद्धा नियुक्ती दोन्ही सभागृहाच्या सभासदांनी एकमताने आज केलेली आहे। अशा पद्धतीनं मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक संपन्न झाली। याला शिवसेनेचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य आणि काही लोकसभा सदस्यसुद्धा उपस्थित होते आणि म्हणून अशा पद्धतीनं निर्णय आज पक्षाच्या बैठकीत संपन्न होऊन येणाऱ्या काळामध्ये भले 20 असतील तरी ताकदीनं या महाराष्ट्राच्या हितासाठी एक लढण्याचा निर्धार शिवसेनेच्या सर्व आमदारांनी माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली व्यक्त केलेला आहे। ठाकरे गटाच्या विधानसभा गटनेतेपदी याच बैठकीत भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली, तर मुख्य प्रतोद म्हणून पुन्हा सुनील प्रभू यांची वर्णी लावणी लागली आहे। अशा प्रकारे ठाकरेंनी विधिमंडळात आपले पुढचे शिलेदार निवडले आहेत। त्यासोबतच आदित्य ठाकरेंचं प्रमोशन करत सूत्रही हातात दिले आहेत। उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषद सदस्य आहेत, त्यामुळे एक प्रकारे विधिमंडळातही त्यांना आता आदित्य ठाकरेंचं ऐकावं लागेल असंच बोललं जातंय। शिवसेना ठाकरे गटाच्या या नवनिर्वाचित शिलेदारांविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा।